तारखेला डिक्लेअर झालेल्या UPSCच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये 551वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. एका मोबाईल आता मला वाटतं की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे 400 मिस कॉल सोडून आत्ता 1000 मिस कॉल. सो परिस्थिती खूप वाईट झाल्या म्हणजे ॲक्च्युली की मोबाईल पण सपोर्ट करण्यात आला आहे. भीती तर वाटते, साहजिकच भीती वाटते की माझ्यासोबतची पोरं प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती. म्हणजे 15-15, 16-16 लाखाचं LPA घेऊन जॉब करत होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आणि थोडं एन्जॉय पण असायची, म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणं म्हणा, मूवीला जाणं म्हणा, बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणजे या गोष्टी सगळ्या करत होत्या. त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या 3-4 वर्षामध्ये घडल्या नव्हत्या. पण भीती तर राहतच होती. पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी. कारण सॅक्रिफायसेस आर द म्हणजे सॅक्रिफायसेस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंगर असं वाटतं मला. फुल टाईम मी UPSCची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकरींच्या मागे गेलेलो नाही आहे. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे TV न्यूजवाल्यांनी काय केलं की TRPसाठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय. म्हणजे TRP वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय. सो मला वाटतं की हे रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा फोर्थ पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं आहे ॲक्च्युली. नमस्कार, मी बिरदेव सिद्धप्पा डोने. 22 तारखेला डिक्लेअर झालेल्या UPSCच्या नागरी सेवा परीक्षेमध्ये 551वा रँक घेऊन उत्तीर्ण झालेला आहे. बाकीच्या गोष्टी मॅनेज करणं खूप डिफिकल्ट आहे ॲक्च्युली. की एक्झाम म्हणजे आता 1-2 वर्षात प्रिपरेशन करतोय तर नॅक आलाय थोडा, काय प्रिपेअर करायला पाहिजे किंवा काय नाही करायला पाहिजे हे कळतंय. पण ह्या गोष्टी खूपच नवीन आहेत ॲक्च्युली. की मोबाईल म्हणजे माझा मित्र आहे महेश जोडगे म्हणून, त्याने मोबाईल मला दिलाय. त्याचा इतका मोबाईल आता मला वाटतं की अटेंड केलेले कॉल सोडून आणि सकाळचे 400 मिस कॉल सोडून आत्ता 1000. सो परिस्थिती खूप वाईट झाल्या म्हणजे ॲक्च्युली की मोबाईल पण सपोर्ट करण्यात आला. मोबाईल बी प्राथमिक शिक्षण जिल्हा परिषद शाळा यमगे मध्ये झालं मराठी माध्यमातून. त्यानंतर हायस्कूल जय महाराष्ट्र विद्यालय यमगे मध्ये झालं, ते पण मराठी माध्यमातूनच झालं. त्यानंतर 11वी-12वी शिवराज विद्यालय ज्युनियर कॉलेज मुरगुड मधून झालं, सायन्स स्ट्रीम मधून केलं. सगळ्या 10वीत मला ऍक्च्युली 96% पडले आणि 12वी मध्ये सायन्स मध्ये 89% पडले. SC ॲज अ सच करायला पाहिजे ही कल्पना तर मला कॉलेजमध्ये असताना म्हणजे COEP मध्ये असताना मिळाली. कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग पुणेमध्ये 2018 मध्ये 16-17 मुलांचं आमच्या कॉलेजच्या फायनल लिस्टमध्ये नाव आल्यानंतर असं एक वाटलं की आपण सुद्धा करायला पाहिजे. आणि ती गोष्ट माझ्याशी सोशली असोसिएटेड होती. म्हणजे ऍक्च्युली की मला लोकांशी बोलायला आवडतं, मग ते आणि खूप एक्स्ट्रोवर्ट पण आहे मी. सो मला असं वाटलं की माझ्यासाठी तो रोल खूप चांगला असेल. आणि बाकीच्या पण खूप गोष्टी होत्या, म्हणजे फॉर एक्झाम्पल की बेटर पे कंडिशन प्रोव्हाइड करते UPSC, एक जॉब सिक्युरिटी प्रोव्हाइड करत्या, ते की खूप शोधत आहे स्वतः. आणि की माझ्या हातून सोसायटीला बेटर मी सर्व करू शकतो, ह्या साऱ्या गोष्टी होत्या. मला असं वाटतं की आपण ऑप्ट करायला पाहिजे. शेवटी ट्राय तर करू शकतो. सक्सेस मिळते नाही मिळते आपल्या हातात नाहीये. पण आयुष्यात नंतर समजा कुठं पण जॉब करत असू त्यानंतर रिग्रेट नाही वाटलं पाहिजे की अरे चला प्रयत्न पण नाही केले. तुम्ही कोट आम्हाला एसेरा वगैरे असायचा, स्पिरिच्युअलिटी ऑफ ह्युमन बीइंग इज अनफोल्डेड ओनली व्हेन ही इज नॉट इकॉनॉमिकली स्टार्व्ड. तर मग क्लासेसच्या बद्दल काही कल्पना नव्हती. माझा सिनियर मित्र वगैरे होते, त्यांनी ऑलरेडी क्लासेस केले होते. म्हणजे कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग म्हणजे मी म्हणाल की UPSC बद्दलचं फुल एक्सपोजर मला COEP मधूनच मिळालं. मग तिथूनच क्लास कोणता इंजिनिअरिंग पुणे, महाराष्ट्रातलं एक नामांकित इंजिनिअरिंग कॉलेज आहे, शासकीय म्हणजे गव्हर्नमेंट ऑटोनॉमस कॉलेज आहे. आणि आता ते COEP टेक्नॉलॉजिकल युनिव्हर्सिटी झाली आहे, महाराष्ट्र शासनाची एकमेव पब्लिक म्हणजे युनिव्हर्सिटी आहे. सो मग तिथून मिळालं. मग मी UPSCचे कोचिंग करायचा निर्णय घेतला 2021 मध्ये, एप्रिल 2021 मध्ये. दिल्लीमध्ये नेक्स्ट IAS क्लासमध्ये ऍडमिशन घेतलं, 1 वर्ष फाउंडेशन बॅच केली त्यांची आणि 2022चा पहिला अटेम्प्ट दिला. किती सगळ्यात सिंपल की म्हणजे हे नाकारणं म्हणजे खूप अशक्य आहे. भीती तर वाटते, साहजिकच भीती वाटते की माझ्यासोबतची पोरं प्लेसमेंट घेऊन चांगला जॉब करत होती. म्हणजे 15-15, 16-16 लाखाचं LPA घेऊन जॉब करत होते कॉर्पोरेट सेक्टरमध्ये. आणि थोडं एन्जॉय पण असायची, म्हणजे विकेंडला वगैरे फिरायला वगैरे जाणं म्हणा, मूवीला जाणं म्हणा, बाकी ट्रिपला वगैरे जाणं म्हणजे या गोष्टी सगळ्या करत होत्या. त्या गोष्टी माझ्या आयुष्यात मागच्या 3-4 वर्षामध्ये घडल्या नव्हत्या. पण भीती तर राहतच होती. पण मग एक की शेवटी आहे ना की सर काहीतरी सॅक्रिफायसेस करावेच लागतात की काहीतरी मिळवण्यासाठी. कारण सॅक्रिफायसेस आर द म्हणजे सॅक्रिफायसेस मेक्स मॅन मोर स्ट्रॉंगर असं वाटतं मला. एक रियालिटी म्हणजे काय ते रियालिटी पण सांगतो आणि ऍक्च्युअलिटी म्हणजे काय आहे किंवा काय असायला पाहिजे ह्या दोन्ही गोष्टी पण सांगतो. ऍक्च्युअली म्हणजे काय आहे असायला पाहिजे म्हणजे काय आहे हे सांगतो. ऍक्च्युली की UPSC 8व्या शेड्यूलमधल्या 22 लँग्वेजेसमध्ये कोणत्याही लँग्वेजमध्ये मेन्स आणि मुलाखत द्यायची मुभा प्रत्येकाला अवेलेबल आहे. सो मराठी माध्यमातला मुलगा मराठी भाषेमध्ये मुलाखत किंवा मेन्स मुख्य परीक्षा लिहू शकतो. आता आला की रियालिटीमध्ये
मराठीमध्ये उपलब्ध असलेले रिसोर्सेस किंवा बाकी कोणत्याही रिजनल लँग्वेजमध्ये असलेले रिसोर्सेस आणि इंग्लिशमध्ये लँग्वेज असलेले रिसोर्सेस याच्यामध्ये जमीन आसमानचा फरक आहे. आणि इंग्लिश लँग्वेज चूज करण्याचं कारण इतकाच की इंग्लिशमध्ये टेस्ट सिरीज अवेलेबल होणे, कारण पेपर इंग्लिश आणि हिंदीमध्येच येतो, बाकीच्या लँग्वेजमध्ये पेपर येत नाही. CS 200 मार्काचा आणि CSAT 200 मार्काचा. CSAT क्वालिफाईंग असतो, 67 मार्क मिळवणे गरजेचं असतं. आणि GSचा थोडं डायनॅमिक असतो, म्हणजे पेपर कसा अवघड आहे टफ आहे त्यानुसार कटअप लागत असतो. मेन्सला 1750 मार्काची असत्या. GSचे 5 म्हणजे एसए पकडून 5 पेपर, GSचे 4 आणि एसएचा 1 250 मार्काचे. एसए किती मार्काला? 250 मार्काला 2 एसए लिहायचे असतात. 250 मार्क. हॅपीनेस वर एक एसए आला होता. हॅपीनेस आणि अजूनही कोणतरी सब्जेक्ट आहे त्यावर आला होता एसए, त्यावर लिहिला होता मी. आणि ऑप्शनलचे 2 पेपर असतात, 250 मार्काचे 2 पेपर. असे 1750 मार्काची मेन्स असत्या आणि 275 मार्काची मुलाखत असते. रिझल्ट अजून लागले नाही, कारण फॉरेस्टचे इंटरव्ह्यू चालू आहेत आणि CSEची आणि फॉरेस्टची प्री एकदम होते. सर्व मार्क्स नंतर थोड्या दिवसांनी डिक्लेअर होतील. ऍक्च्युअली मला वाटतं मेच्या पहिल्या दुसऱ्या आठवड्यावर डिक्लेअर होतील. पण अंदाज की आता मेन्स क्वालिफाय झालेस तर 700+ मेन्सला असतील आणि टोटल 910+ फायनल लिस्ट मध्ये असतील असं मला वाटतं. तुम्ही अतिशय ग्रामीण कॉलेजमध्ये पुण्याला शिकल्यामुळे इंग्लिशवर थोडंसं आलं होतं कमांड, पण ह्युमॅनिटीज वाले इंग्लिश इतकं जमलं नव्हतं अजून. तेच थोडं एनसीईआरटी वगैरे वाचून मग न्यूजपेपर वाचून थोडंसं इम्प्रूव्ह करत गेलो. पण मग ऍज सच प्रिपरेशन केल्यानंतर की असं वाटलं नाही की इंग्लिशमध्ये कधी भीती आहे, पण मुलाखतीच्या वेळी थोडीशी भीती वाटलीच. पण शेवटी की स्टँडर्ड सेटअप क्वेश्चन्स असतात की जे आपण करतो, काही गोष्टी असतात की ज्या आपल्या वास्तवाशी निगडीत असतात, ज्या गोष्टी आपण म्हणजे असतं की नॅचरल कधी पण विचारलं तर तेच उत्तर बाहेर पडत असते आपल्या वास्तवाशी. मी हॉबी UPSCच्या डॅफ मध्ये शिप अँड बोट रिडिंग टाकली होती. सो मला ऍक्च्युली माझ्या हॉबीवर 2-3 क्वेश्चन पण विचारले आणि त्या क्वेश्चनची उत्तर मी अतिशय ग्राउंड लेवलची निगडीत होती, कारण तुम्ही जगलेला आहे. हा क्वेश्चन विचारलं तर तुम्हाला माहित होता, तर मी आयुष्य ऑलरेडी जगले ते. आणि माझा ऑलमोस्ट आतापर्यंत मला ते म्हणजे कसे 90% आयुष्य बकऱ्यांसोबतच गेले. पण ही बी रियालिटी हीच आहे की मी काय सध्या ज्यावेळीपासून एप्रिल 2021 पासून प्रिपरेशन करताना फुल टाइम मी UPSCची प्रिपरेशन करतोय. दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहून UPSCची प्रिपरेशन केलेली आहे. या दरम्यान कधीही मी 1 महिना किंवा 2 महिना बकऱ्यांच्या मागे गेलेलो नाहीये. जे सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत असे TV न्यूजवाल्यांनी काय केलं की TRP साठी मी जे काही चांगलं बोललोय ते बाजूला ठेवलंय, म्हणजे TRP वाढवायला कंटेंट पाहिजे ते खूप फेमस करून सोडलाय. सो मला वाटतं की रिस्पॉन्सिबल थोडं बनायला पाहिजे मीडियाला, कारण थोडा 4th पिलर आहे. माणूस रिस्पॉन्सिबल बनतोय तर तुम्ही पण या रिस्पॉन्सिबल बना, मला असं आव्हान करायचं आहे ऍक्च्युली. आणि मी ऍक्च्युली फुल टाइम UPSCचं प्रिपरेशन केलेलं आहे दिल्ली किंवा पुण्यामध्ये राहूनच. आणि मी सध्या ऍक्च्युली वडिलांची थोडी तब्येत खराब झाली होती, डायलिसिस करायचं ठरलं, डायलिसिस करायचा घरात निर्णय चालू होता. आम्ही त्यामध्ये विचार विनिमय करायचे आणि थोडं वडिलांना घरी राहून थोडंसं म्हणजे जेवण वगैरे पण जात नव्हतं. सो मग वडिलांना बकऱ्यांचं दूध वगैरे पण खूप आवडत होतं. मग त्या निमित्तानं आम्ही बकऱ्यात गेलो होतो ऍक्च्युली 4-5 दिवस रिझल्टच्या आधी. आणि त्या निमित्तानं 21-22 रिझल्ट दिला असं वाटत होतं, पण आता मग रिझल्ट येणार आहे म्हणून आपली लाईफस्टाईल तर जगायची सोडणार नाही ना आपण. सो मग आम्ही ऍक्च्युली गेल्यानंतर रिझल्ट आला ऍक्च्युली, मग त्यानंतर ते थोडे व्हायरल झालेले आहेत व्हिडिओ. मी पण हे खूप मिथ ऐकलेलं ऍक्च्युली की 16-18 तास वगैरे अभ्यास करावा लागतं आणि काही टॉपर पोरायला त्याच्या स्टेटमेंट मध्ये पण असं म्हणलं. पण टू बी फ्रँक कधीच मी 16 किंवा 18 तास अभ्यास केलेला नाहीये. माझा रेग्युलरचा अभ्यास 6 ते 8 तासच असायचा. फक्त की मेन्स देऊन आल्यानंतर GSचे पेपर झाल्यानंतर आणि ऑप्शनलच्या पेपरच्या मध्ये 10-11 तास माझा अभ्यास झालाय. त्याच्या व्यतिरिक्त त्याच्यापेक्षा जास्त कधीच अभ्यास झालेला नाहीये. बरं, आता बेसिक सब्जेक्टच्या NCERTs वाचायला पाहिजेत CBSEच्या, म्हणजे इन्स्टिट्यूशन नेटवर्क, जॉग्राफीच्या 11-12च्या NCERT वाचली पाहिजेत, इकॉनॉमीचे NCERT वाचले पाहिजेत, हिस्ट्रीच्या जुन्या NCERT वाचल्या पाहिजेत, सायन्स अँड टेकच्या 12वीच्या सायन्समध्ये काही चॅप्टर्स वाचले पाहिजेत, एन्व्हायरमेंट साठी काही चॅप्टर वाचले पाहिजेत. या सगळ्या बेसिक गोष्टी म्हणजे की मिनिमम काय रिक्वायरमेंट आहेत गोष्टीच्या, म्हणजे काय काय असतं सुरुवातीला आपण वाचायला गेलो की कळत नसते की. मग NCERTने कसं केलं की अतिशय कितीही बॅकग्राऊंड मधला डिफिकल्ट बॅकग्राऊंड मधला मुलगा समजा पुस्तक वाचायला घेतलं तर त्याला समजेल अशा भाषेत आणि त्याला एकदम समजून सांगायचं. NCERTs आर व्हेरी गुड बुक्स ऍक्च्युली. तर अधिकाऱ्यांनी पण त्यांच्या भाषणामध्ये सांगितलेलं आहे की UPSCची जर्नीच त्या व्यक्तीला अधिकारी बनवत्या रादर दॅन रिझल्ट. सो मग तेच आहे की आयुष्यामध्ये काय पेशन्स असणं खूप गरजेचं आहे. हार्डवर्क तर करतच, पण पेशन्स ठेवणं गरजेचं आहे. अपयशाने खचून न जाता त्यातूनच काहीतरी एक ते सूर्यकिरण शोधायचा असतो, जे की एक म्हणजे काय बुडत्याला काडीचा आधार तसा शोधत पुढे जायचं असतं आपल्याला. सो एवढंच की म्हणजे की ध्येय ठेवत, स्वतःवर थोडा विश्वास ठेवत आणि स्वतःचे म्हणजे रियालिटी काय आणि एक्सपेक्टेशन काय यांच्यामध्ये दरी किती कमी करता येईल ते करायला पाहिजे. कारण आपली माप अपेक्षा असते की ऑल इंडिया रँक 1 यायला पाहिजे, पण आपले तितके इफर्ट्स नसतात. मग ते काय नाही, चकाकी आणि रियालिटी याच्यामधला फरक तुम्हाला समजला तर खूप बरं होईल असं मला वाटतं.
मित्रांनो मोटिवेशन पेक्षा आमच्या मित्रांचा ग्रुप होता YPT म्हणून नावाचा एक ऍप आहे प्ले स्टोअरवर. त्या ऍपवर आम्ही मित्रांचा एक ग्रुप बनवलेला आणि त्याच्यामध्ये ग्रुप होता आणि आम्ही काय करायचो, अभ्यास करताना चालू करायचो आणि अभ्यास बंद झाला की ऍप बंद करायचो. समजा मग माझ्या आधी समजा नवाळे वगैरे येऊन बसला असेल आणि 2-3 तास अभ्यास झाला असेल आणि समजा मी 10ला वगैरे गेलो तर मला वाटायचं की अरे नवाळे 2-3 तास ऑलरेडी अभ्यास केल्यावर आणि आपण जरा मागं पडतोय वाटतं. मग ते असायचं की हेल्दी कॉम्पिटिशन असायचं. मला वाटतं त्या गोष्टीने थोडीशी आम्हाला शिस्त लावली आणि टाइमपास वगैरे गोष्टी व्हायच्या. म्हणजे असं नाही की मी अजिबात डिनाय नाही करत आहे की चहाला कधी प्यायला गेलो, कोण मित्र भेटला तासभर वाया जायचा, पण हेच की ऍब्सोल्यूट वर कधीच फोकस नाही केलं. म्हणजे या दिवशी 10 तास अभ्यास झालाच पाहिजे असं कधीच फोकस नाही केलं. आठवड्यामध्ये 50 तासांचा अभ्यास झाला पाहिजे या गोष्टीवर माझं लक्ष असायचं. म्हणजे माझी 11वी-12वी मध्ये असताना मैत्रीण होती, खूप चांगली मैत्रीण होती. पण त्यानंतर कॉलेजमध्ये असताना मी डिसाईड केलं होतं की कुणालाही प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये. कारण ते होते की गावाकडच्या मुलांना एकदम पुण्यामध्ये गेले की असं वाटतं की एखादी मुलगी खूप म्हणजे कसं की खूप चांगलं एन्व्हायरमेंट असते कॉलेजचं, खूप लिबरल एन्व्हायरमेंट आहे कॉलेजचं. आणि कसं असते की काही नसते, कुणाच्या मनामध्ये नसते, पण आमच्या काय पोरांना काय वाटतं की खूप चांगलं बोलायला लागलं वाटतं आणि तिच्याबद्दल पण माझ्या काय मनात आहे. सो माझं वैयक्तिक ऑलरेडी प्री डिसाइडेड होतं की कोणाला काही प्रपोज वगैरे काही करायचं नाहीये. कारण असं नाही की त्यामुळे मैत्री तुटतात. आणि UPSCच्या जर्नीमध्ये माझं एकमेवच असं असते की 2 गर्लफ्रेंड सायमल्टेनियसली मेंटेन करणं खूप डिफिकल्ट आहे. पहिली सो मग दुसऱ्या गर्लफ्रेंडना वेळ देणं खूप अवघड होतं. सो मग या जर्नीमध्ये तर टू बी फ्रँक माझ्या सगळ्याच मित्रांना माहिती आहे की माझी कोणच मैत्री म्हणजे असं काही गर्लफ्रेंड वगैरे असंच कोणी नव्हतं. आणि मोबाईल सोशल मीडियापासून थोडं डिॲक्टिवेटेड होतो आणि इंस्टा, फेसबुक आणि स्नॅप म्हणा त्यापासून माझे अकाउंट सगळे बंद होते. माझा खूप चांगला मित्र आहे सतपाल गोडसे म्हणून, यांनी मेन्सच्या दरम्यान माझा मोबाईल काढून घ्यायचा का युट्यूबवर जाऊन रूमवर टाइमपास करत बसायला नको, लवकर लायब्ररीत अभ्यास करत बसायला पाहिजे म्हणून. सो मग हेच की चांगल्या मित्रांचीच ती टोळी म्हणू शकताय की जी मला मदत करत होती. चांगली जे आपल्याला जसं आहे तसं ऍक्सेप्ट करतात. वा की आणि त्यांना म्हणजे समजा कोणीही समजा आता फॉर एक्झाम्पल तुम्ही माझ्या एका मित्राला फोन केला आणि त्याला सांगितलं की बिरदेव असं असं म्हणत होता, तर त्या मित्राला माहित असायला पाहिजे की हे बिरदेवचे शब्द आहेत की कोणाचे शब्द आहेत. तुम्ही हेच असते की आणि अडचणी मित्र हा वणव्यात गारव्यासारखा असतो असं मला वाटतं. वणव्यात गारव्यासारखा. मित्रांनो यांच्या बद्दलचा माझ्या इंटरव्ह्यू 20 जानेवारीला त्याच्या आधी राजनाथ सिंग म्हणजे ऑनरेबल राजनाथ सिंग यांनी काहीतरी POK बद्दल स्टेटमेंट केलं होतं. सो मला बोर्ड मेंबरने विचारले की व्हॉट इज युअर ओपिनियन ऑन द POK. सो मी सांगितले सर POK इज द इंटेग्रल पार्ट ऑफ इंडिया अँड इट्स व्हेरी क्रिटिकल फॉर इंडियाज युनिटी अँड इंटिग्रिटी. मग सरांनी मला मग परत बोर्ड मेंबरने मला विचारलं की हाऊ आर यू गोइंग टू टेक इट बॅक. सो मी ते बोर्ड मेंबरला म्हटलं की सर इंडिया इज कन्सिस्टंटली एम्फसाइज्ड ऑन द पाथ ऑफ डायलॉग अँड डिप्लोमसी अँड पीस शुड बी द गायडिंग मंत्रा. सो मला वाटतं की हे जे उत्तर होतं की माझं जे कॉन्स्टिट्यूशनच्या बेसिक व्हॅल्यूजशी आणि इंडियाच्या फॉरेन पॉलिसीशी रिलेटेड होतं, हे मला वाटतं की हे उत्तर मला वाटतं की जरा इम्पॅक्टफुल होतं.